आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची. या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची. ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रामकृष्ण हरी माऊली. निर्गुणाचे भेटी या वारीविशेष कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM. हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांनी केलेल्या चिंतनांमधून आपण ज्ञानेश्वरीमधले वेगवेगळे योग यावर्षी समजून घेतो आहोत. काल क्षेत्रज्ञ विभाग योग आपण ऐकला आणि आज आपण ऐकणार आहोत गुणत्रय विभाग योग. तेव्हा सुरुवात करूया इन्फिनिटीच्या रेडिओ वारीच्या आजच्या या प्रवासाला. ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन गुणत्रय विभाग योग. माऊली ज्ञानेश्वरीतील 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग म्हणून ओळखला जातो. ज्ञानदेवांनी प्रारंभी गुरुस्तवन केलेलं आहे. हे वर्णन वाचताना आपण संस्कृत वाचतो आहोत की प्राकृत हे कळत नाही. हे गुरुस्तवन खूप उच्च कोटीचं आहे. निवृत्तीनाथ शेवटी म्हणतायत की गुरुस्तवन तुम्ही थांबवा, ज्ञानदेवा आता मूळ विषयाकडे या. तेव्हा ज्ञानदेव म्हणतात मी आपल्याच आज्ञेची वाट पाहतोय. या अध्यायामध्ये काय सांगितलंय माऊलींनी ऐकूया. आत्मा निर्गुण, निराकार, निस्संग आहे, पण त्रिगुणांच्या संगतीमुळे तो संसारी होतो. गुण किती, कसे, त्या गुणांची लक्षणं कोणती, त्याचा आत्म्यावर काय परिणाम होतो याचं वर्णन या अध्यायात आलंय. उत्तम ज्ञानाची लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत. हे ज्ञान एकदा प्राप्त झालं की इतर ज्ञान लोप पावतं. संसार आणि स्वर्ग यांच्या आवडीने आपण मोहग्रस्त झालेलो असतो. वास्तविक हे ज्ञान आपल्या जवळच आहे. जसा अग्नीमुळे गवताचा नाश होतो ना, तसं उत्तम ज्ञानामुळे इतर जे ज्ञान असतं ते संपतं. अवकाशात वाऱ्याच्या लाटा विरून जातात. सूर्य एकदा उगवला की चंद्रतारे दिसत नाही. महाप्रलय आला की ओढे, नदी, नाले दिसत नाहीत. तसं अध्यात्माचं आहे. अध्यात्म ज्ञान झालं की इतर ज्ञान आपोआप विरून जातं. ज्ञानी पुरुष संसारापासून बाजूला राहतो. मी अनादि अनंत आहे. मोक्ष मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. देहबंध मानत नाही. स्थूल आणि सूक्ष्म यांच्या पलीकडे जातो आणि तो जो आहे तो भगवंताच्या बरोबरीचा होतो. त्याच्याशी एकरूप होतो. घट फुटला की तो आकाश होतो. दिव्याने अनेक दिवे पेटवले की पहिला कोणता बरं पेटवला ते ओळखता येत नाही. एवढी एकरूपता त्यांच्यामध्ये होते. तसाच ज्ञान झाल्यानंतर देव आणि भक्त यांच्यामधला भेद संपून जातो. मीतूपणाची झाली बोळवण असं म्हणतो ना आपण, ते हेच. अहो इतकंच नाही तर तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्त होतो. हे ऐकून प्रज्ञावंत अर्जुनाला खूप आनंद झाला. पुढे भगवंत अर्जुनाला या देहाला त्रिगुणाचा विळखा कसा पडतो हे सांगतात. देह म्हणजे क्षेत्र आहे. माया सृष्टीच्या रूपाने या क्षेत्रात प्रगट होते. या सृष्टीचा विस्तार झाला की त्याला मदब्रह्म असं म्हणतात. कुणी त्याला अव्यक्त तर कुणी प्रकृती म्हणतात.
वेदांती तिला माया म्हणतात. एकंदरीत ते अज्ञानच आहे. या अज्ञानामुळेच आपल्याला स्वरूपाचा विसर पडतो. ज्ञानाचा जिथे अभाव तिथे अज्ञान. ज्ञान पूर्ण झालं की आपोआप विश्वात्मकता प्राप्त होते. भूतमात्रात भगवंत दिसू लागतो. एकात्मता एवढी होते की सर्व चैतन्यमय दिसू लागतं. पैठणला रेड्याच्या पाठीवर आसूड मारले जात होते, पण वळ मात्र ज्ञानदेवाच्या पाठीवर उठत होते. मारित आसूड म्हैशियाचे पाठी, वळ उठी तोची ज्ञानदेवो. भगवंत अर्जुनाला अज्ञानाची अनेक रूपं सांगतात. जागृती, स्वप्नी आणि सुषुप्नी या तिन्ही अवस्थांमध्ये जे असत नाही ते अज्ञान, जे कळत नाही ते अज्ञान, आणि त्यालाच क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आणि जे ज्ञान त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलंय. ज्ञानदेवांनी त्रिगुणाचा पसारा समजावून सांगताना बाळाचं रूपकात्मक वर्णन केलंय. ब्रह्मांड म्हणजे बाळाचे हातपाय, महाप्रकृती हे शिर, आणि प्रवृत्ती हे पोट, तर निवृत्ती ही पाठ आहे. बाळ कसं रोज वाढतं की नाही, तेव्हा माया त्यावर संस्कार करते. आई त्याला मोहरूपी दूध पाजते. ब्रह्मा बाळाचा प्रातःकाळ, विष्णू मध्यान्ह, तर शंकर सायंकाळ. बाळाचा मित्र संकल्प, तर खेळगडी अहंकार आहे. आणि बाळाचा शेवट ज्ञान आहे. भगवंत म्हणतात, जगाचा पिता मी आहे, माया माता आणि प्रकृती हे अपत्य आहे माझं. अर्जुना, हे सर्व जग म्हणजे मी आहे. मग अर्जुना, तुझ्या मनामध्ये शंका येईल की प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न का? जर या सगळ्यात मीच भरून राहिलेलो आहे तर? याचं कारण शरीर 3 गुणांनी युक्त आहे. मी त्या 3 गुणांनी लिप्त आहे असं वाटतं, पण तो भ्रम आहे. स्वरूप ज्ञान आणि जाणल्याने तसं वाटतं. अर्जुनाने विचारलं, ते 3 गुण कोणते, त्यांचे धर्म काय आणि त्यांची उत्पत्ती होते कुठे? तेव्हा भगवंत सांगतात, सत्व रज तम हे 3 गुण बाल्य, तरुण आणि वृद्ध या शरीराच्या 3 अवस्था, तशा त्या अंतःकरणाच्या अवस्थाही आहेत. सत्व उत्तम, रज मध्यम, तर तम हा कनिष्ठ आहे. आपला आचार, उच्चार आणि विचार त्यानुसार घडत असतात. इतकंच नाही तर आपला आहार, विहार आणि वर्तन त्यानुसारही ते घडत असतात. देहाभिमानाने तो अधिक दुःखी होतो. जीवरजोगुणामुळे तो रंगून जातो. त्याला दुःख गोड वाटू लागतं. तो अहोरात्र धडपड करत असतो. रजोगुणामुळे तो चंचल होतो. तमोगुणी माणूस हा अज्ञानी होतो. अविचार आणि मूर्खपणा त्याच्या नसानसात भिनलेला असतो. इंद्रिये आणि मन दोघातही आळस असतो. एका ठिकाणी राहिलेला दगड आपली जागा सोडत नाही, तसा तो सतत आळोखे पिळोखे देत असतो. झोप हे त्याचं स्वर्गसुख असतं. आळस, निद्रा आणि प्रमाद या 3 गुणांनी तो शुद्ध आत्म्याला बांधून टाकतो. शरीरात वात, पित्त आणि कफ हे 3ही प्रमाणात असावं लागतं. एखाद्याचं प्रमाण वाढलं की दुसऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि प्रकृतीमध्ये दोष निर्माण होतो. तसंच सत्व, रज आणि तमोगुणाचं आहे. तम आणि रजोगुण कमी झाले तर सत्वगुण वाढतो आणि त्याची लक्षणंही दिसतात. सात्विक लक्षणं आतून आणि बाहेरूनही दिसतात. तो पुरुष विवेकी असतो. निरक्षीर बुद्धीने तो जीवन जगत असतो. वाचेने वाईट बोलत नाही, डोळ्याने वाईट पाहत नाही, कानाने वाईट ऐकत नाही. महात्मा गांधीजींचा 3 माकडांचा संदेश आपल्याला माहिती आहे. बुरा मत कहो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, अशी त्याची अवस्था असते. आता तमोगुणाचा प्रभाव वाढला तर कोणती लक्षणं दिसतात? रजोगुणांची लक्षणं वाढली तर कोणती लक्षणं दिसतात? याचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. भगवंत सांगतात, मानवाच्या उन्नतीला आणि अवनतीला हे 3 गुण कारणीभूत आहेत.
या गुणांमुळेच कर्म घडतात. आत्मा हा त्या पलीकडे आहे आणि तो आत्मा माझं स्वरूप आहे. तेव्हा गुणांचा विचार करताना साधकाने एवढाच विचार करावा की तम आणि रजोगुण कमी करून सत्व गुणांची वृद्धी करावी आणि स्वरूप ज्ञान प्राप्त करून घ्यावं. माऊली, ह्या सत्व गुणाची वाढ व्हावी यासाठीच ही वारी करायची, ज्यामध्ये आपला अहंकार गळून पडतो. आपला जर एकमेकांवर राग असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो. अहो, माऊली म्हणून अगदी सहज एकमेकांच्या पाया पडायचंय, केवढा मोठा उदात्त विचार आहे. किती सहज सोपी क्रिया आहे. पण ती सहज सोपी क्रिया केल्यामुळे कुणासमोरही वाकण्याचं धैर्य आपल्या मनामध्ये निर्माण होतं, जे फार फार आवश्यक आहे. कुणालाही क्षमा करण्याचं सामर्थ्य आपल्याला त्यामुळे प्राप्त होतो, हे महत्वाचं आहे. आणि अशाच तऱ्हेने या सत्व गुणाची जी आहे वृद्धी आपल्या आयुष्यामध्ये होते. याचा अनुभव आपण नक्कीच घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी वारी जन्मात एकदा तरी केलीच पाहिजे. आपली ही रेडिओ वारी जी सुरू आहे, ज्यातून आपण चिंतन मनन करतो आहोत, ज्ञानेश्वरी मधले वेगवेगळे योग ऐकतो आहोत. हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनीही आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. माऊलींच्या कृपाशीर्वादाने आपल्यालाही हे सर्व योग अंगी बाणवण्याची क्षमता यावी अशी प्रार्थना करूया आणि वारीच्या आजच्या प्रवासामध्ये इथे थांबूया. उद्या पुन्हा भेटणार आहोतच. प्रवास अजून सुरू आहे. ऐकत रहा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर निर्गुणाचे भेटी हा आपला वारी विशेष कार्यक्रम. आज इथेच थांबते. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल